तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी हेल्पलाईन यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या हप्त्याची तारीख ठरलेली आहे। तर मित्रांनो, PM किसान योजना देशातील गोरगरिबांना शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अर्थसहाय्य देणारी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 2,000 रुपयाच्या हप्त्याचा लाभ देण्यात येत असतात। अनेक बोगस लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत आणि या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना या योजनेच्या 16व्या हप्त्याचे वितरण हे 28 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे। याचबरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती आज चुकीची जोडली गेली आहेत। राज्यात काही बँकांचे विलीनीकरण करून किंवा इतर कारणाने IFSC कोड बदललेले आहेत। परिणामी या शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही आणि त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत। याचबरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शन सूचनानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना सप्टेंबर 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते आधार संलग्न बँक खात्यात अदा करण्यात येणार आहेत। यासाठी सर्व लाभार्थ्यांनी खाती तत्काळ आधार संलग्न करावेत असे निर्देश राज्याची कृषी आयुक्तांनी दिलेले आहेत। याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना डाटा NPCIC आधार लिंक नसल्यास अशा योजनेच्या लाभार्थ्यांना नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत। त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही। यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे कॅम्प आयोजन करून लाभार्थ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना डाटा NPCIC आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना संबंधित यंत्रणा शासनाच्या माध्यमातून दिल्या होत्या। तर मित्रांनो, जरही तुम्हाला माहिती सविस्तर वाचायची असेल तर खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। भेटूया पुढच्या नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।